नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे हे बघणार आहोत. तर बघा इथे साधा ब्लाऊज आहे, अस्तरचा नाही, आपला साधा ब्लाऊज कटिंग होणार आहे. आणि पहिला पॉइंट म्हणजे बघा इथे कटोरीचं ब्लाऊज मी मापासाठी घेतलेला आहे. तर कटोरीच्या ब्लाऊजून प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि दुसरा पॉइंट म्हणजे मी ब्लाऊजचे एक एकच मार्जिन घेऊन तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर आखून दाखवणार आहे, म्हणजे जेणेकरून अगदी कोणी नवीन जरी बघत असेल त्यांना बी सुद्धा सहज समजलं पाहिजे. ठीक आहे, चला तर आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात. तर सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे. तर पाठीमागचा भाग कटिंग करायसाठी आपल्याला घ्यायचं आहे उंचीचं मार्जिन. तर बघा सर्वात आधी घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून. तर बरोबर बघा हे जी शोल्डर आपण जॉईंट केलेलं आहे तिथे बरोबर टेप ठेवायचा, खाली वरी होऊ द्यायचा नाही. आणि अशा पद्धतीने ब्लाऊजची उंची मोजायची. तर इथे बघा आपल्या ब्लाऊजची उंची आलेली आहे 11.5 इंच. कधी पण तुम्ही ब्लाऊजची उंची मोजताना काय करायचं आहे, थोडंसं असं ब्लाऊज हाताने ओढायचं आहे. तर आता बघा ब्लाऊजची उंची आलेली आहे आपल्या इथे 12 इंच. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही ब्लाऊजची उंची मोजता थोडंसं असं हाताने ब्लाऊज ओढणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं आहे. तर बघा सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे. तर ही आहे बघा आपल्या मेन फॅब्रिकची बंद बाजू आणि इकडून आहे ओपन बाजू. ठीक आहे, तर आता काय करायचं आपल्याला, सर्वात आधी सरळ एक लाईन ड्रॉ करायची. ही लाईन आपण कशासाठी ड्रॉ करतो हे सुद्धा सर्वात आधी समजून घेऊयात. हे बघा आलं लक्षात. आता इथे बघा तुम्हाला स्पष्टपणे दिसतं, मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर बघा इथे कपडा खाली वरी आहे. बघा हा खालचा कपडा खाली आहे आणि हा वरी आहे. तर काय हवं असतं आपल्याला की जेव्हा आपण उंचीचं माप टाकतो त्याच्यासाठी आपला सरळ एक कपडा हवा असतो. तर ही अशी लाईन ड्रॉ करणं कंपल्सरी आहे. म्हणजे सांगायचा प्रयत्न हा आहे, म्हणजे बघा तुम्ही जेव्हा डायरेक्ट जर उंची टाकायला जाईल तर तुमचं इथे धागेदोरे निघेल, मग कपडा कुठे कमी जास्त, मग ते उंचीचं ब्लाऊज बिघडतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ही सरळ इथे लाईन ओढून घ्यायची. आता बघा उंचीचं माप टाकायचं आहे आपल्याला. तर आपल्याला ब्लाऊजची उंची तयार हवी आहे 12 इंच. ठीक आहे, तर इथे मी 13 इंच 1 इंच उंची वाढून घ्यायची आहे. हे कंपल्सरी आहे. जेव्हा तुम्ही कोणतंही ब्लाऊज बनवत असाल, कटोरी बनवा किंवा प्रिन्सेस कट बनवा, उंची जेव्हा तुम्ही टाकता त्याच्यामध्ये 1+ ऍड करावं लागतं, तेवढं आपल्याला शिलाई मार्जिन लागतं. तर इथे बघा मला कस्टमरने ब्लाऊजची उंची थोडी वाढवायला सांगितलेली आहे, म्हणजे अर्धा इंच. तर इथे घेत आहे मी 13.5 इंच. ठीक आहे, आता बघा जिथे आपलं उंचीचं मार्जिन आलं तिथे काय करायचं, सरळ एक लाईन ड्रॉ करायची सर्वात आधी. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर बघा त्यानंतर मोजायचं आहे आपल्याला ब्लाऊजचं शोल्डर. तर काय करायचं आहे मैत्रिणींनो, शोल्डर मोजताना ब्लाऊज हे व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. तर बघा ब्लाऊज ठेवलेला आहे मी सरक्या बाजूनी, आणि गळा असा निमुळता सुद्धा ठेवायचा नाही आणि असा फाकता सुद्धा ठेवायचा नाही. अगदी नॉर्मल जसं आहे तसं ठेवायचं, त्याला काहीच फरक पडत नाही. तर या बाहीपासून तर या बाहीपर्यंत बरोबर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं. तर इथे बघा शोल्डर आलेलं आहे आपलं 10 इंच. ठीक आहे, 10 मध्ये 1+ ऍड करायचं होतं 11 इंच आणि 11चं अर्ध शोल्डर होतं इथे 5.5 इंच. ठीक आहे, तर आता इथे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच. हे बघा परत तसा स्टेप खाली घ्यायचा आणि 2 ठिकाणी मार्जिन करून घ्यायचं शोल्डरचं 5.5 इंच. आणि आता काय करायचं बघा, ही लाईन आणि ही लाईन लक्षात ठेवून सरळ एक लाईन ड्रॉ करायची. हे बघा आलं लक्षात. आता बघा आता घ्यायचं आहे आपल्याला आर्मोल. आर्मोल मोजून, तुम्हाला आर्मोलचा जर चार्ट हवा असेल किंवा आर्मोल बद्दल किती साईजला किती आर्मोल घ्यायचं आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर मला तुम्ही कमेंट करा. मी कमेंटनुसार नक्कीच तुम्हाला याच्यावर एक स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येईल आणि तो व्हिडिओ अगदी रामबाण चार्ट असेल. ठीक आहे, तर आपण या ब्लाऊजच्या शोल्डरसाठी घेणार आहोत 5.5 इंच आर्मोल. ठीक आहे, आता इथे बघा 5.5 इंचाचं मार्जिन केलं आणि सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करूयात.
आता इथे बघा, आता काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊजच्या मापाची साईज मोजायची आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही साईज मोजू शकता. हे बघा, असं जेव्हा तुम्ही ब्लाऊजची साईज मोजतात तेव्हा काय करायचं, थोडंसं असं ब्लाऊज हे बघा असं जर मोजलं तर आपलं 16.5 सुद्धा कमी येतं. त्या सिच्युएशन मध्ये काय करायचं, थोडंसं असं हलक्या हाताने ज्या पद्धतीने आपण पाठीमागची उंची मोजताना ब्लाऊज ओढलेलं होतं त्याच पद्धतीने साईज मोजताना सुद्धा ओढायचं आहे. ठीक आहे. आता इथे बघा 17 इंच आणि 17चं अर्ध होतं 8.5 इंच. ठीक आहे. नाहीतर काय करायचं, सरळ एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला. हे बघा, इथे ठेवायचा टेप आणि इथे सुद्धा ब्लाऊजची साईज मोजताना अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज थोडंसं ओढायचं आहे. बघा, हे बघा 9.25 इंच म्हणजे 9 इंचाला 2 लाईन कमी. ठीक आहे. आता बघा, आता काय करायचं, जेवढं आहे तेवढं घ्यायचं आधी. हे बघा, जेवढं आहे तेवढं मी घेते आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ज्या पद्धतीने आपण साईज मोजली त्याच पद्धतीने आपल्याला कमर मोजून घ्यायची. तर बरोबर असा टेप ठेवायचा आणि कमर मोजायची. तरी ते बघा, कमर आलेली आहे आपली 7.25 इंच म्हणजे 8 इंचला 2 लाईन कमी. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, आपण पाठीमागचा जो 1 इंचाचा डाट देतो त्याच्यासाठी आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. हे बघा, आता बघा महत्वाचं पॉइंट म्हणजे बघा, शोल्डर आणि आर्महोलचं हे समजणं खूप महत्वाचं आहे. इथे बघा, आर्महोल आपल्याला 1/2 इंच डाऊन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने आर्महोलची कटिंग जर केली तर तुमची बाही 1 नंबर बसेल. आणि शोल्डर अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित कटिंग झालं, तुमचं कटिंग जर योग्य पद्धतीने असेल, तुमचं स्टिचिंग सुद्धा योग्य पद्धतीने असेल, ब्लाऊज हा तुमचा छानच तयार होणार आहे. ठीक आहे. आता बघा, आता आर्महोलचं मार्जिन करून घेऊयात. म्हणजे पहिल्या गोलाईचा आकार या पॉइंट पासून द्यायचा आहे 1 इंचावर. हे बघा, आणि त्यानंतर हा पाठीमागचा भाग आहे. तर पाठीमागच्या भागासाठी दुसऱ्या गोलाईचा अंतर द्यायचा आहे म्हणजे 2.25 इंचावर. बघा, तर आपल्याला पाठीमागच्या भागाला फ्रंट गोलाईचा आकार हवा असतो. तर या गोलाईचा आकार आपल्याला बरोबर या पहिल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे. आणि इथे बघा, इथे अगदी मी 2 लाईन क्रॉस मध्ये केलेले आहे. हे सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. त्यानंतर गळा रुंदी घेत आहे इथे मी 2.25 इंच. बघा, आणि आता बघा, आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं मार्जिन मोजून घ्यायचं आहे. तर बघा, आपला गळा आहे इथे 8.5 इंच. ठीक आहे. तर आता आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन लागतं. तर आपण 8.5 इंच आलेला आहे, तर 9 इंच इथे घेणार आहोत. तर तेव्हा आपला तयार गळा आपल्याला 8.5 इंच भेटेल. ठीक आहे. आता काय करायचं, इथे चौकोन बॉक्स तयार करून घेऊयात आपण. इथे 2.5 इंच मार्जिन करून घेऊत. इथे 2.25 आणि इथे 2.5 इंच का आपण केलेला आहे की बघा, खालून आपल्याला गळा थोडा मोठा आकार हवा असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो. त्याच्यामुळे आपण इथे मार्जिन वाढवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे गोलाई देऊन घ्यायची आहे. तुम्हाला जो गळ्याचा आकार हवा असेल तो तुम्ही इथे देऊन घेऊ शकता. बघा, तर साधं ब्लाऊज आहे तर शक्यतो आता बाया गोलच गळा इथे ड्रॉ करतात. आता बघा, पाठीमागचा भाग आखून झालेला आहे. लगेचच आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर इथे बघा, मी पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे. तर पाठीमागच्याच भागाहून फ्रंट भाग कसा टिचिंग करायचा आहे, कसा आपल्याला कटिंग करायचं आहे ते बघूयात. तर इथे बघा, मी सर्वात आधी 1 इंच असं मार्जिन करून घेतलेलं आहे. बघा, 1 इंचाचं असं मार्जिन करून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने पाठीमागचा भाग व्यवस्थित हे 1 इंचाचा आपण जे मार्जिन करून घेतलेलं आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. अगदी आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, जसं आहे तसं इथे कॉपी करायचं आहे. बघा, व्यवस्थित ठेवायचं आहे आधी. ठीक आहे. बघा, आता आपण काय केलेलं आहे, बरोबर जसं आहे तसं इथे कॉपी करून घेतलेलं आहे. बघा, आता महत्वाचा पॉइंट बघा,
अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्ही कुठेही मिस करू नका. तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज बद्दल परत अडचण येणार नाही. ठीक आहे. आता बघा आर्महोल हाफ इंच आपल्याला समोरच्या भागासाठी आर्महोल हाफ इंच आतमध्ये डाऊन लागते, तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने इथे मी आर्महोल हाफ इंच डाऊन करून घेतलेली आहे बघा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्यासाठी मार्जिन देऊन घ्यायचं आहे. तर मापाच्या ब्लाऊजहून समोरचा गळा किती आहे सर्वात आधी ते मोजून घेऊयात आपण. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने शोल्डरवर ठेवायचा टेप. ज्या पद्धतीने आपण पाठीमागचा गळा मोजला अगदी त्या पद्धतीने इथे मोजायचा आहे बघा. 6 इंच आपला इथे समोरचा गळा आलेला आहे. तर आपल्याला तयार समोरचा गळा किती हवा आहे, 6 इंच. तर आपण घेणार आहोत 6.5 इंच. ठीक आहे. अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे. आणि पाठीमागच्या गळ्याला सांगितलं मी जसं इथे 2.5 इंच, कारण की बघा आपल्याला खालून थोडासा गळ्याला मोठा आकार हवा असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो, त्याच्यामुळे आपण वरती 2.25 आणि खाली 2.5 इंच घेत असतो. ठीक आहे. आता बघा इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, शक्यतो प्रिन्सेस कट ब्लाऊजला तुम्ही तुम्हाला जो आकार पाहिजे, पंचकोनी गोल जो पाहिजे तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. कटोरीला तर सर्वात जास्त फक्त आपल्याला गोलच गळा ड्रॉ करावा लागतो. ठीक आहे. आता बघा, आता इथून पुढे व्हिडिओ बघा काळजीपूर्वक. हे बघा मैत्रिणींनो, आता तुम्हाला बऱ्याच वेळेस हे पप पॉइंट किती घ्यायचा आहे हे कळत नाही, तर मी मापाच्या ब्लाऊजून कसा काढायचा आहे हे बघूयात. तर बघा शोल्डरवर ठेवायचा टेप आणि पप पॉइंट बघा इथे बघा किती आलेला आहे आपला. इथे बघा कटोरी कुठून जॉईंट झालेली आहे बघा. इथे आपली बघा 9.5 इंच. ठीक आहे. 9.5 इंचाहून आपली इथे कटोरी जॉईंट झालेली आहे. तर म्हणजेच किती घ्यावं लागणार आहे आपल्याला, पप पॉइंट 10 इंच. म्हणजे बघा मी तुम्हाला आखतानी समजून सांगते. म्हणजे बघा पप पॉइंट म्हणजे आपण कटोरीचा टक्स घेतलेला नाही. प्रिन्सेस कट ब्लाऊजला आपलं जे बेल्ट आहे त्या बेल्टचं निशाण घ्यावं लागतं. तर इथे बघा आपलं 9.5 आलेलं होतं, तर आपण इथे 10 इंच घेत आहोत. कारण की बघा जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं. तर बघा इथे 10 इंच घ्यायचं आहे. आणि हे बघा साईज नुसार, हे बघा आता साईज किती आहे आपली इथे 9 इंच म्हणजे 9.25 इंच आलेली आहे. तर मग साईज नुसार आपल्याला इथे हा पपची रुंदी घेणार आहोत आपण इथे 4 इंच. ठीक आहे. हा पपची रुंदी आपल्याला साईज नुसार वाढवावी लागते आणि साईज नुसार ही कमी करावी लागते, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. याचं जर तुम्हाला माहिती नसेल, याचा सुद्धा आपण एक तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ. पण तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल मला बी थोडंसं उत्साह येईल तुम्हाला सांगण्याला. मलाही थोडंसं वाटेल की खरंच आपले व्हिडिओ कोणी ती काळजीपूर्वक बघतं. इथे बघा मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि आता बघा 1 इंच वरती मार्जिन करायचं. ठीक आहे. 1 इंचाचं इथे वरती मार्जिन करायचं आणि या 1 इंच बरोबर असं कटोरीला आकार देऊन घ्यायचा. बघा आलं लक्षात. एकदम सोपी पद्धत सांगते. ठीक आहे. आता बघा हा आता आपला प्रिन्सेस पॉइंट घ्यायचा आहे. तर इथे बघा मी घेत आहे 3 इंच. ठीक आहे. इथे 3 इंच घ्यायचा आणि आपल्याला घ्यायचा आहे इथे 1 इंच. तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. तर आपण एकदम सोप्यातली सोपी कटिंग बघणार आहोत आणि एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसणार आहे. ठीक आहे. तर इथे मी 3 इंचाचं मार्जिन घेत आहे बघा. ठीक आहे. आता काय करायचं, हे कटोरी प्रिन्सेस कट आकार आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता बघा मैत्रिणींनो, आता हे प्रिन्सेस कट भाग जोडण्यासाठी आपल्याला मार्जिन लागतं ना, तर ते काय करायचं आपल्याला इथे घ्यायचं 1.25 इंच. ठीक आहे. जेवढं तुम्हाला मार्जिन लागतं अर्ध्या इंचाच्या वरी किंवा अर्धा इंच जर लागत असेल, या बाजूचं अर्धा या बाजूचं अर्धा, म्हणजे 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि अर्धा इंचाला कमी जर लागत असेल तर 1.25 इंच घेतले तरी चालेल. ठीक आहे. आता बघा हा पॉइंट आपण इथे घेतलेला आहे, तर म्हणजे हा आपला पॉइंट कट होणार आहे. म्हणजे इकडून आपल्याला जागा लागेल की नाही, तर म्हणजे बघा मग आता बघा हा जो पाठीमागचा भाग आहे. ठीक आहे. पाठीमागच्या भागाला आपण 1 इंचाचं पाठीमागे हे जे टक्स देतो तेव्हा आपण 1 इंच वाढवलेलं होतं. आपण ॲज इट इज इथे काय केलेलं आहे, कॉपी केलेलं आहे. म्हणूनच आपला कॉपी केलेला आहे, म्हणून आपलं काय झालं इथे 1 इंचाचं ऑलरेडी मार्जिन वाढलेलं आहे. ठीक आहे.
3 मधलं 1 इंच गेलं तर आपलं बघा इथे किती घेतलेलं आहे आपण 3 इंच घेतले, तर 3 मधलं 1 इंच गेलं राहिलं 2 इंच, तर जेवढं आहे तेवढं इथे घ्या आणि सरळ आपली इथे लाईन ड्रॉ करा। ठीक आहे, आता बघा ही लाईन रेषा या पद्धतीने या टोकाला अशी लाईन ड्रॉ करायची आणि ही रेषा या टोकाला जॉईन करायची। आणि आता इथे बघा अजून एक सांगते तुम्हाला, अगदी छोट्या गोष्टीचं कन्सेप्ट सुद्धा आपण क्लिअर करत आहोत। ठीक आहे, बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा तुम्ही कटोरी जॉईन करता तेव्हा काय होतं, कटोरी ही या भागापेक्षा मोठी होते, ती मोठी होऊ नये म्हणून काय करायचं, या पॉइंट पासून बरोबर आपल्याला मोजून घ्यायचं। हे बघा 5 इंचाला 2 लाईन कमी। ठीक आहे, तर तिथूनच असा टेप ठेवायचा बघा अशा पद्धतीने। हे बघा व्यवस्थित आकाराला बघा, हे बघा आता इथे किती बघा वाढत आहे बघा, इथून आपली कटोरी अशी हे होत आहे बघा, तर तुम्ही इथून म्हणजे एवढी कटोरी तुमची वाढत आहे। तर त्याने काय होतं बघा, बरं तुम्ही ज्या पद्धतीने हे बघा आता हा भाग का उरतो तुमचा, तुम्ही कटोरी जॉईंट करताना कशी जॉईंट करता याच्यावर सुद्धा डिपेंड आहे। तुम्ही अगदी व्यवस्थित हलक्या हाताने जर जॉईंट केली तर तुम्हाला अगदी बरोबर एवढा कपडा लागणार आहे, हा भाग तुमचा उरणार नाही। आणि तुम्ही कटोरी ओढून आणि जॉईंट केली तर तुमची कटोरीचा हा अर्धा इंच खाली भाग उरणारच आहे। ठीक आहे, आता बघा आपला फ्रंट भाग आखून झालेला आहे, तर आपण इथे कटिंग करून घेऊयात। तर बघा मैत्रिणींनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, जर तुमची कटिंग छान केली तुम्ही तर तुम्ही स्टिचिंग सुद्धा छान कराल आणि स्टिचिंग जर छान केली तुम्हाला फिनिशिंग सुद्धा छान भेटणार। प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट मी बोलत असते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कुठे ब्लाऊज कटिंग करताना अडचण येत असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्या कमेंटनुसार परत एक असा छान व्हिडिओ घेऊन येईल। म्हणजे तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला ज्या गोष्टीची अडचण येते ती गोष्ट मी नक्कीच क्लिअर करेल। तर इथे बघा हा आहे फ्रंट भाग आणि हा आहे बॅक भाग। व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।